नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे जो विषय म्हणजे साधना. साधना उपासना हा विषय जेव्हा आपण घेतो किंवा साधना नित्यनेमाने आपण करत असतो, मग ती साधना नामसाधना असेल किंवा कुठलाही व्रत असेल, उपवास असेल, नामस्मरण असेल, जप असेल, कुठलीही एक साधना आपण करावी हा धर्मनियमाने घालून दिलेला दंडक आहे. मग ती साधना आपण निष्काम केली तर आपल्याला काय फळ मिळतं आणि सकाम केली तर काय फळ मिळतं त्याविषयी आपण बोलू. तर साधनेरत जीवा प्राप्त संतुष्टी. कुठलीही साधना करा, त्या साधनेद्वारे आपल्याला संतुष्टी ही प्राप्त होणारच आहे. साधनातून संतुष्टी मिळणार आहे, पण ती संतुष्टी काय करते, संतुष्टी कशी प्राप्त होते, तर संदेहाची निवृत्ती घडून येते. त्या देवतांप्रती, त्या देवाविषयी किंवा त्या देवतांप्रती किंवा आपली व्यावहारिक व्यावसायिक कुठलीही जी संदेह असतो, तो संदेहाची निवृत्ती साधनेच्या माध्यमातून घडते. आणि मग एकदा संदेहाची निवृत्ती झाली की आपल्याला संतुष्टी ही प्राप्त होत असते. म्हणून नित्यनेमाने एखादी साधना करावी, त्याने संतुष्टी प्राप्त होणार आणि संदेह आपला समूळ नाश पावणार. मग निष्काम साधना जेव्हा केली जाते किंवा निष्काम कर्म केलं जातं, निष्काम साधनेने काय प्राप्त होतं, तर निवृत्ती आणि विरक्ती. निष्काम साधनेतून माणूस विरक्त होत जातो, वैराग्य प्राप्त होतं. विरक्त म्हणजे काय, तर संसाराचा उपभोग घ्यायचा का नाही घ्यायचा, तर उपभोग तर घ्यायचा, पण तो एक सीमित असतो. त्या विषयाची आसक्ती सुटणं, त्या वस्तुमात्राचा उपभोग घेतल्यानंतर त्या विषयाची आसक्ती संपणं, यालाच विरक्ती म्हटलेलं आहे. विरक्ती किंवा वैराग्य म्हणजे सगळं सोडून कुठेतरी जाऊन बसणं असं नाही. तो विषय उपभोगताना तो झाल्यानंतर त्या विषयाची तृप्तता होते, पुन्हा त्याविषयी आसक्ती न राहता विरक्ती निर्माण होते आणि मग वैराग्य त्याला म्हटलं जात असतं. जीवमात्रांविषयाची आसक्ती कमी होण्याला वैराग्य म्हटलेलं आहे. सर्वथा सगळं त्याज्य करून तुम्ही कुठेतरी गिरीकंदरावर जाऊन बसणं, याला वैराग्य नाही. वैराग्य मूळतः भावनाच ही की आसक्ती कमी होणे. ते निष्काम केल्याने प्राप्त होते. निष्काम साधनेने अशा विषयाची विरक्ती मनुष्याला प्राप्त होत असते. आणि निष्काम सेवा किंवा निष्काम वृत्ती ही काय करते, तर मन मग्न साधने. निष्काम भावनेने कर्म केलेलं असतं तेव्हा व्यक्तीचं मन, बुद्धी, चित्त हे सगळं अंतःकरण चतुष्टय त्या साधनेमध्ये मग्न होऊन जातं. निष्काम वृत्तीमध्ये एकाग्रता ही फळ देणारी आहे. लवकर कर्म फलीभूत होतं, त्या कर्माप्रती एकाग्रता लगेच वाढायला लागते. निष्काम वृत्तीची भावना ही आहे की मन तात्काळ एकाग्र होत असतं निष्काम वृत्तीने, निष्काम कर्म केल्याने. आणि सकाम जेव्हा कर्म केलं जातं, सकाम कर्म म्हणजे काय, तर काहीतरी अपेक्षा ठेवून देवतांची साधना करणं. ती साधना जेव्हा केली जाते तेव्हा साधनेमध्ये काय होतं, तर संदेहा धरून त्या साधनेतून मला जे प्राप्त व्हायचं आहे ते कधी होईल, कसं होईल, कधी प्राप्त होईल, ती साधना तर करतोय पण मला प्राप्त होणार की नाही पासून सुरुवात होते. कारण साधनेतून मिळवायचं आहे, निष्काम भावनेमध्ये मिळवायचं काहीच नाही आहे, अर्पण करायचं आहे, ही एक चौकट त्या विषयाची असते. काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असतं, त्यासाठी एकाग्रतेला बाधा निर्माण होते, कारण हे मला मिळालं पाहिजे. निष्काममध्ये काही मिळवायचंच नसतं. मग असा विषय तो येतो. आणि निष्काम भावना असेल तर साधना शीघ्रगतीने फळायचं कारण हेच आहे, कारण काही अपेक्षा नाही आहे. अपेक्षा नसल्यामुळे व्यक्तीची एकाग्रता वाढते आणि लवकर फल प्राप्त होतं. सकाममध्ये अपेक्षा ठेवून काम करणं आहे. सकाम म्हणजे काही आपण वेगळं कृत्य करतोय असं नाही. आपल्याला प्रापंचिक समस्या आहे, त्यातून फलनिष्पन्न व्हावं आपली इच्छा आहे, ते प्राप्त लवकर व्हावं, त्यासाठी आपण ती सकाम भक्ती करत असतो.
पण त्यामध्ये ही बाधा असते की ते मला फल कधी प्राप्त होईल, लवकर प्राप्त व्हावं, लवकर देवतांनी प्रसन्न व्हावं, या विषयाने काय होतं तर एकाग्रता किंचित मात्र ढळते. त्यामुळे त्या सकाम भक्तीमध्ये फल निष्पन्न होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. निष्काम भावनेने सेवा केली तर लवकर फल प्राप्त होत असतं. हा दोन्हीमधला फरक आपण आज जाणून घेतला. पुन्हा आपण भेटू, तोपर्यंत जय श्रीराम, धन्यवाद.